पंढरपूर, कानपूर, नागपूर हा एक खेळाचं नाव आहे. मजा वाटली ना? हा नुसता साधा गेम दिसतो, पण तो ब्रेन गेमसुद्धा आहे. हे कसं ते जाणून घेऊया. तेव्हा नमस्कार मंडळी. आजच्या भागात तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज की नाही आपण पंढरपूर, कानपूर, नागपूर या नावाच्या खेळाबद्दल जाणून घेणार आहोत. नीता चंद्रकांत कुलकर्णी यांच्या हा लेखाचं शीर्षक पंढरपूर, कानपूर, नागपूर हे वाचल्यावर मला थोडंसं मजेशीर वाटलं आणि असं वाटलं की आपण सर्वांना ते सांगूया. तर हा एक खेळ आहे असं सांगितलं तर पहिल्यांदा विश्वास बसला नाही, पण खरंच हा खेळ आहे कसं ते त्या त्यांच्या लेखात सांगतायत. तेव्हा त्यांना त्यांच्या मंडळात त्या दिवशी त्या ताई म्हणाल्या, आपण आज पंढरपूर, कानपूर, नागपूर हा वेगळाच खेळ खेळूया. हे काय बरं, आम्हाला तर पहिल्यांदा काही कळलंच नाही. प्रथमच या खेळाचं नाव आपण ऐकतो आहोत. तेव्हा असाही खेळ असतो. तेव्हा ताईंनी खुलासा केला. त्या म्हणाल्या, आहे ना, हा खेळ आहे, सांगते मी कसा खेळायचा ते. पंढरपूर म्हटलं की कमरेवर हात ठेवायचे, कानपूर म्हटलं की कानावर हात ठेवायचा आणि नागपूर म्हटलं की नाकावर हात ठेवायचा. मी भराभरा म्हणत जाईन, तुम्ही कृती करायची. आम्ही म्हटलं त्यात काय, किती सोपा खेळ आहे, चला खेळूया की. ताई म्हणाल्या, थांबा, पण एक करायचं, मी समोर उभी राहणार, तुम्ही माझ्याकडे बघून कृती करायची. आम्हाला कळे ना, इतकी सोपी कृती ताईंनी कशाला आपल्याला दाखवायला हवी. साधे हात तर हलवायचे आहेत. आम्ही खेळायला उभ्या राहिलो. ताईंनी शांत सुरात अजून एक खुलासा केला आणि त्या म्हणाल्या, नीट ऐका, मी पंढरपूर म्हटलं की तुम्ही हात कमरेवर ठेवायचे, मी कानावर ठेवेन. नागपूर म्हटलं मी की कमरेवर ठेवेन, तुम्ही मात्र काही मी चुकीचं करेन, तुम्ही मात्र चुकीचं करायचं नाही, योग्य तेच करायचं. अरे चा, खेळाची अशी ही खरं तर मेघ आहे हे मग आम्हाला जाणवलं आणि मग गंमत वाटू लागली. कानपूर म्हटलं की कानावर हात ठेवायला जावं तर समोर ताईंनी कमरेवर हात ठेवलेला. पंढरपूर म्हटलं तर ताईंनी नाकावर हात ठेवलेला. आम्हाला सगळं कळत तर होतं, तरीही आजूबाजूला बघून आम्ही चुकत होतो. त्यात आसपास बघितलं की प्रत्येकाची कृती वेगळीच होती. सावळा सावळा गोंधळ सगळा सुरू होता. प्रथम आम्हाला हसू आलं, पण थोडा वेळ झाल्यावर ही साधी गोष्ट आम्हाला स्वतःच्या बावळटपणामुळे चुकीची करत होतो त्या विचाराने स्वतःचाच खरं तर राग आला. इतकं कसं आपल्याला कळत नाही. काही वेळाने लक्षात आलं की हा ब्रेन गेम आहे. शरीर, मन आणि मेंदू यांचा समन्वय हवा होता. मेंदूला कानपूर ऐकलं की कानावर हात ठेवायला हे कळत होतं, पण डोळे समोरच्या ताईंनी नाकावर हात ठेवलेला बघत होते. त्यामुळे कृती करताना शरीर आणि मन दोन्हीही गोंधळात पडत होतं. त्यात ताईंनी भराभर सांगायला सुरुवात केली, म्हणजे मेंदूला हेतुपूर्वक विचार करायला वेळच दिला जात नव्हता. त्यामुळे अजूनच चुका होत होत्या. खेळातून बऱ्याच जणी बाद होत होत्या. साध्या खेळाचं रूपांतर विलक्षण वेगळ्या अशा वळणावर गेलं. शांतपणे विचार केल्यावर त्यातला अजून एक अर्थ ध्यानात आला. हे समाज प्रबोधनाचं उत्तम उदाहरण होतं. तुमच्या मनात सत्य काय आहे हे माहीत असेल तर तीच कृती करायची. समोरचा काय सांगतो इकडे जरूर पाहायचं, ते पाहायचं, ऐकायचं, पण कृती मात्र आपल्या स्वतःच्या मनाप्रमाणे जी योग्य वाटते तीच करायची. आपण एकटे कधीच नसतो. समोर आसपास कोणी ना कोणीतरी असतं. ते जर चुकीचं करायला सांगत असतील तर तसं करायचं नाही. समोरचा बोलतो एक, कृती दुसरी करतो हे लक्षात आलं की सावध व्हायचं. एखाद्या वेळी फसतो, पण दुसऱ्या वेळी मात्र विचार करून वागायचं. क्षणभराच्या चुकीतून खेळातून बाद झालो, पण व्यवहारात असं वागलो तर फार मोठी किंमत द्यावी लागणार आहे. त्यामुळे कोणता आदर्श ठेवायचा, त्याचबरोबर कोणाचं अनुकरण करायचं आणि कोणाचं करायचं नाही हे सुद्धा मोठं भान ठेवायला हवं, चौकस राहायला हवं. तुम्ही विचार करा, कदाचित तुम्हाला अजून नवीन अर्थ त्यातून उमगेल. ताईंनी गमतीने एक नवा विचार आमच्या मनात रुजवला. तो धडा घेऊन आम्ही घरी आलो. आता वागताना ती शिकवण आठवणीत ठेवून वागण्याचा प्रयत्न करू. याचा उपयोग आपल्या कुटुंबाला तर होणार आहेच, पण त्याचबरोबर समाजाला पण होणार आहे. चला तर मग आपण काही शिकूया, शहाणं सुज्ञ नागरिक होऊया. आजच्या स्थितीत त्याची फार गरज आहे.
सुजाण नागरिक ही राष्ट्राची मोठी संपत्ती आहे हे लक्षात ठेवूया, मनात कणखर बनूया. त्यासाठी जिथे आपल्याला अशी शिकवण मिळत असेल तिथे जायला मात्र हवं. संगत कोणाची आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तेव्हा आपण विचारपूर्वक जगूया. संगत कोणाची धरायची हे सुद्धा चोखून पारखून बघूया, नाहीतर मग आपल्या आयुष्याला मोठी ठेच लागण्याचे संभव असतो. आणि हे फक्त आपल्यापुरतं नाही, आपल्या कुटुंबावर त्याचा परिणाम होणार आणि पर्यायाने आपल्या देशावर सुद्धा त्याचा परिणाम होणार आहे. तेव्हा सुज्ञ होऊया, शहाणं होऊया आणि विचारपूर्वक वागूया. संगत आपण काय करायचं आणि काय करायचं नाही हे सुद्धा सुज्ञपणे ठरवूया. तर मंडळी, तुम्हाला कसा वाटला हा खेळ? पंढरपूर, कानपूर, नागपूर आवडला असेलच. तुम्हाला माहिती होता का? आम्हाला जरूर सांगा तुमच्या प्रतिक्रियामधून. आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा, इतरांना शेअर करा, जेणेकरून आपण खूप जणांपर्यंत पोहोचू शकू. आणि आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ही विनंती. आज इथेच थांबूया. भेटूया नवीन भागात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.